ऑपरेशन टायगरमुळे संतापलेले उद्धव ठाकरे सातत्यानं नवा राजकीय अँगल शोधताना दिसत आहेत। ऑपरेशन टायगर हे ऑपरेशन फडणवीस असल्याचा पुनरुच्चार ठाकरेंनी केला। फडणवीस हे पंतप्रधान पदाच्या शर्यतीत असल्यानं त्यांचे पंख छाटण्याचं काम सुरू असल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केली। वरिष्ठांकडून मुख्यमंत्र्यांचे पंख छाटण्याचं काम सुरू असल्याचं सुतोवाच करताना उद्धव ठाकरेंनी अप्रत्यक्षपणे अमित शहांना लक्ष्य केलं। यावर मुख्यमंत्र्यांनीही तातडीनं सगळे आरोप झटकण्याचा प्रयत्न केला। आपल्याला कोणतेही पंख नाही, त्यामुळे छाटण्याचा प्रश्नच नाही असा टोला फडणवीसांनी लगावला। मुंबई ते नागपूर प्रवासादरम्यान मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे एकाच विमानात होते। त्यावेळी मुख्यमंत्री आपल्याला हतबल दिसले असंही उद्धव ठाकरे म्हणाले। त्यामुळे ऑपरेशन टायगर नंतर उद्धव ठाकरे सातत्यानं मुख्यमंत्र्यांचा ऑपरेशनशी कोणताही संबंध नाही आणि दिल्लीतले वरिष्ठ फडणवीसांची गळचेपी करतायत असं सुचवू पाहत असल्याचं दिसतंय। काल माझ्यासोबत तिकडे काल परवा माझ्यासोबत विमानात बसले होते, पण हतबल होते। हतबल म्हणजे कळतच नव्हता मुख्यमंत्री असं काय झालं। ह्या आत्मविश्वास पूर्णपणे गमावलेला हा माणूस, कारण त्यांना कळते की आपले पंख कापतायत आणि कापणारे आपलेच बॉस आहेत। आपण करायचं काय, न्याय तरी कोणाकडे मागायचा, कोणतं दार ठोकायचं, कारण ते दार उघडलं तर पंख कापणार, हे दार उघडलं तरी पंख कापणार। म्हणजे जे काय वाचलंय ते वाचून जेवढे दिवस आहेत तेवढे ढकललेले बरे। या परिस्थितीमध्ये देवेंद्र फडणवीस आहेत। मनुष्य असल्यामुळे मला पंखच नाही आहेत, ते माझे पंख कोण छाटणार आहे। पण माझ्यासोबत महाराष्ट्रातल्या 14 कोटी लोकांचा आशीर्वाद आहे, माझ्या वरिष्ठांचा आशीर्वाद आहे। त्यामुळे काही काळजी करू नका। उद्योजींच्या सदिच्छा या मी स्वीकारतो। 19ला असत्या तर चित्र वेगळं राहिलं असतं, पण त्यावेळेस ते देऊ शकले नाहीत, त्यामुळे त्या सदिच्छा आज मी स्वीकारतो।